सो नमस्कार. क्लिन्झिंग किट थेरपी आपण घेऊन आलेलो आहे टॉप एअरमधनं. आणि आज जी थेरपी करणार आहेत ते करणार आहेत दीपक भगत. तर सगळ्यात प्रथम आपण बघूया की त्यांचं वजन किती आहे. वजन आता संध्याकाळी बघा 7 वाजलेले आहेत. संध्याकाळीचे 6 वाजलेले आहेत आणि आता आपण थेरपीची सुरुवात करत आहोत. आणि पहिला डोस आपण घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले वजन करूया. वजन करायला पाहिजे. वजन करणं गरजेचं आहे, म्हणजे ॲक्च्युली आपल्याला काय फरक पडलेला आहे ते बद्दल एक अंदाज येऊन जातो. या हिशोबाने वजन करूया आपण. ठीक आहे. 94 94 वजन. तर 94 किलो वजन आहे. आपण बघूया की थेरपीनंतर काय फरक पडतो. तर सगळ्यात प्रथम जो डोस आहे तो एप्सम सॉल्टचा आहे. एप्सम सॉल्टचे ह्याच्यामध्ये 4 पॅकेट येतात. तर मी 800 ml मध्ये 4 पॅकेट टाकून त्याचं ऑलरेडी मिश्रण बनवलेलं फ्रीजमध्ये ठेवलेलं 2 वाजता दुपारी. आज तारीख आहे 28 तारीख ना, 28 जुलै 2025. आणि आज 28 तारीख आहे, वार आहे आज सोमवार. आणि आज थेरपी चालू करतो संध्याकाळचे 6 वाजलेले. तर पहिला जो एप्सम सॉल्टचा जो 200 ml पाण्यामध्ये घ्यायचा जो आहे विधी ती आपण करणार आहोत. आणि आता त्यांना पाणी प्यायला देणार आहोत. सामान घेऊन एप्सम सॉल्ट संध्याकाळी 6. कशी चव आहे? कडू आहे थोडीशी हलकी कडू असते. एप्सम सॉल्ट आहे शेवटी. येस, त्या सावकाश पे आणि पिऊन टाका. ओके. सो 8 वाजलेले आहेत आणि सेकंड एप्सम सॉल्टचा डोस आपण आता देणार आहोत. दुसरा डोस भाऊजी ते होता त्यामध्ये होतं आहे ग्लासमधून. आपण मगाशी 6चा डोस घेतलेला. आता आपण 8 वाजता डोस घेतोय. डबल आहे थोडंसं. डबल आहे ना बॉटल. तसं ते मिक्स झालेलं आहे मला. ठीक आहे. हा 8चा डोस आहे संध्याकाळचा आणि तो तर घेणार आहे. ओके. सो आता वाजता आहे 9:15. 8चा आपला झालेला आहे डोस. आणि आता आपण थर्ड डोसकडे चाललो आहे. त्यामध्ये काय करायचं मी तुम्हाला सांगतो. तर मगाशी आपण ह्याच्यामध्ये एप्सम सॉल्ट टाकलं 200 ml, जे साधारण अर्धच भरलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे हे 200 mlचं लगभग एवढा आहे. हा ग्लास 300 mlचा आहे, तर 200 ml एवढा असतो. ठीक आहे. आपल्याला हवं 175. आपण थोडंसं एक अंदाजे कमी ठरवूया. आणि या किटमध्ये जो पुढील पदार्थ आहे तो आहे 0.8 pH ट्युनिशिया मेक आहे ऑल्विको. तर हा ऑलिव्ह ऑइल आहे, राईट. हा ग्लास मला 200 ml 175 आपल्याला भरायचं. तर आपण एका अंदाजाने हा किती भरला गेला पाहिजे ते आपण भरणार 175 ml. म्हणजे आपल्याला मगाशी जो भरलेला त्याच्याहून थोडंसं फक्त आपल्याला कमी भरायचं. हा झाला असेल 175 ml. हा एक अंदाज आहे. ठीक आहे. हा एक अंदाज आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ऑरेंज ज्यूस पण, मोसंबी ज्यूस पण टाकायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे या बाटली आहे प्लॅस्टिक बॉटल. त्याच्यामध्ये मला तर इथे बघा 200 ग्रॅम आहे. 200 ml 150 ml त्याच्यामध्येपर्यंत आपल्याला ऑरेंज ज्यूस भरायचं आहे. तर आपण ऑरेंज ज्यूस भरूया 175 ml. जितका आपण एक्स्ट्रा ओरिजिनल घेतलेला आहे तितकाच आपल्याला ऑरेंज ज्यूस पण घ्यायचा आहे. थोडं जास्त झालेलं आहे पण आपण भाव देऊया. आणि हा त्या तेलामध्ये मिक्स करूया. 175 म्हणजे 350 मिली झालेला आहे. पण थोडं जास्त झालं असणार. आता याच्यामध्ये बघा हा तेल बेसला आलेला आहे. सॉरी, ज्यूस बेसला आहे, तेल वरती आहे. तर ग्राइंडरच्या मदतीने आपण मिक्स करू शकतो. मिक्सरला लावू शकतो किंवा चमच्याने ढवळू शकतो. माझ्याकडे हा ग्राइंडर आहे तर मी या ग्राइंडरने ढवळतो. हा मिक्स होतो पूर्ण. त्यांनी काय होऊन जाईल की ऑइलमध्ये पूर्णपणे तो ज्यूस मिक्स होऊन जाईल आणि त्यामुळे पिताना एक चांगला एक स्वाद तुम्हाला येऊ शकतो ऑरेंज असल्यामुळे. सॉरी, मोसंबी असल्यामुळे. किती वाजता साधारण 10 वाजायला 1-2 ते 3 मिनटं बाकी आहे. पण त्यांना पण प्यायला देऊया, कारण की 1-2-3 मिनटं ते आरामशी पिऊ शकतो. नंतर गरज वाटल्यास तर इथं परत थोडं मिक्स करू शकतो.
त्याची गोष्ट ठीक आहे, मस्त मस्त आहे, छान ग्रेट. या ओके. सो ग्लास संपलेला आहे. तुम्हाला दुपारी 2 नंतर भूक लागली का परत? नाही नाही भूक लागली? नाही रिलॅक्स वाटतं एकदम? एकदम मस्त वाटतं. चव कशी होती? तो आता चांगली होती. हां, जशी चांगली होती. डन. आता काय, उद्या सकाळी 6 वाजता 4th डोस. सो ज्यूस आणि तेल पिऊन घेतलेलं आहे आणि उजव्याच कुशीला, उजवी कुशी म्हणजे राईट कुशी म्हणजेच दाई कुशी, त्यावर झोपायचं. कमीत कमी अर्धा तास पडून राहायचं. त्यानंतर अगोदर झोपून जावा किंवा थोडंसं तुम्ही सरळ तरी होऊ शकता ॲटलिस्ट, पण अर्धा तास तुम्हाला याच अँगलने झोपायचं आहे. ठीक आहे, भेटूया सकाळी. आज मंगळवार आहे, दुसरा दिवस. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि ॲप्सम सॉल्टचा आता जो डोस आहे सकाळचा पहिला 6 वाजताचा तो घेणार आहोत. तर हा ॲप्सम सॉल्ट 200 ml. हा ॲप्सम सॉल्टचा तिसरा डोस आहे. प्या. सकाळची 6 वाजल्याचा पहिला डोस. 2 तासानंतर आता 8 वाजता भेटूया. तर 8 वाजलेले आहेत आणि आता प्यायचं ज्यूस आणि ऑलिव्ह ऑइलचं मिश्रण. 8चा डोस सकाळचा, वार मंगळवार. हा 5वा डोस आहे. ह्याच्यानंतर 10 वाजता शेवटचा ॲप्सम सॉल्टचा 4था डोस. ॲप्सम सॉल्टचा 4था, विधीचा 6वा डोस आणि थेरपी डन. सो 10 वाजलेले आहेत आणि थेरपीचा शेवटचा ॲप्सम सॉल्टचा डोस आहे तो आता घेणार आहोत. 200 ml जो या थेरपीचा शेवटचा आणि ॲप्सम सॉल्टचा 4था हा डोस आहे आणि थेरपी कंप्लीट होते. धन्यवाद. रिझल्ट नंतर. सो थेरपी कंप्लीट झालेली आहे आणि आता आपण बघूया यांचं वजन काय दाखवते आपल्याला. ठीक आहे, तर 91.6 91 वजन आहे. काल किती होतं? 94. थेरपीच्या अगोदर 94. आता किती झालेलं आहे? 91. 91, म्हणजे 3 किलो कमी झालेलं आहे. तर आपल्याला बेस्ट रिझल्ट आलेला आहे. येस. सो आजच थेरपी कंप्लीट झालेली आहे. तर आपण त्यांचा अनुभव ऐकूया की त्यांना काय रिझल्ट आला थेरपीनंतर. सांगा. मला एक 5-6 हे जुलाब झाले आणि त्याच्याने माझं वजन पण जरा कमी झालं, म्हणजे 3-4 किलो कमी झालेलं आहे आणि मला जरा थोडं रिलॅक्स वाटतं. मस्त काय नंतर तुम्हाला काय जाणवलं की काय निघालं शेवटला जुलाबामध्ये? शेवटला आता शेवटी माझे ते थोडे असे ते तुकडे त्या टाईप निघाले. कोणत्या रंगाचे होते? हिरवे हिरवे ना? हां, हिरवे निघाले. अच्छा, ते सगळे निघाले. हां, ते ते एलडीएल कोलेस्ट्रॉल, गॉलब्लॅडर स्टोन वगैरे असतात त्या रूपामध्ये त्या हां, सगळ्या ते गोष्टी निघाले. असतात, ते पूर्ण क्लिअर होतं. हां, तर तुम्हाला आता ॲसिडिटी वगैरे काही त्रास होत आता काही नाही? जाणवत नाही ॲसिडिटी. जेवण वगैरे तुम्ही साधं जेवले? साधा वरण भात. ओव्हरऑल अनुभव कसा होता? चांगलं एकदम सुपर. प्रत्येकाने केला पाहिजे, एकदम मस्त केलाच पाहिजे, कारण याच्याने काही त्रास नाही, साईड इफेक्ट काही नाही. आणि नाही. 6 महिने वर्षभर तुम्हाला डॉक्टर तोंड बघायची गरज नाही थेरपी करताना. हां, करेक्ट? ही वेळ येणार पण नाही. येस, डन. थँक्यू सर.